महाराष्ट्र मीडियाच्या GR सेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिर्डीजवळील मौजे काकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे विमानतळाची उभारणी विकास करण्यासाठी शासकीय जमीन देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा 13 सप्टेंबर 2022 रोजीचा हा शासन निर्णय। उपरोक्त शासन निर्णय क्रमांक 1 व 2 नुसार शिर्डीपासून 15 किलोमीटर अंतरावर मौजे काकडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत विमानतळाची उभारणी अथवा विकास करण्यास शासकीय तसेच वित्तीय मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदरच्या विमानतळाच्या उभारणी अथवा विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांना विशेष हेतू कंपनी म्हणून मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर विमानतळाची उभारणी अथवा विकास सार्वजनिक खाजगी सहभागातून म्हणजेच PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनर करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणजेच SPA म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। विमानतळाचा विकास हा 2 टप्प्यांमध्ये करण्याचं निश्चित करण्यात आलं असून पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने अंदाजे 400 हेक्टर जमीन संपादित करणं, छोट्या विमानासाठी धावपट्टी बांधणं, टर्मिनल बिल्डिंग बांधणे, विमानतळाची सुविधा उपलब्ध करणे, कंपाऊंड वॉल बांधणे व अन्य अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने भविष्य काळातील विमान वाहतुकीची वाढीव क्षमता विचारात घेऊन त्यानुसार धावपट्टीची लांबी वाढविणे, टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढविणे, वाहनतळाची क्षमता वाढविणे व पर्यायी इतर अनुषंगिक सोयी सुविधा या बाबींचा समावेश आहे। उपरोक्त शासन निर्णयानुसार शिर्डी विमानतळासाठी एकूण रुपये 264 कोटी प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर शासन निर्णय दिनांक 22 फेब्रुवारी 2016 अन्वये रुपये 364 कोटी इतक्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। त्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 4 खालीलप्रमाणे आहे। शिर्डी विमानतळाच्या उर्वरित कामांसाठी विमानतळाच्या कंपाऊंड वॉलच्या दक्षिणेकडील बाजूची उपलब्ध असलेली म्हणजेच गट क्रमांक 192, 196/2, 198/2, 199/1 व 202/3 सुमारे 22 हेक्टर एवढी शासकीय जमीन विशेष बाब म्हणून विमानचालन विभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात यावी। दरम्यान जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सदर जमिनीचा आगाऊ ताबा विमानचालन विभागास सुपूर्द करावा। परंतु आता उपरोक्त 5 गटांपैकी 4 गट नंबर 196/2, 198/2, 199/1 आणि 202/3 हे गट क्रमांक 28 जून 1888च्या अधिसूचनेनुसार राखीव वने म्हणून घोषित असून फक्त गट क्रमांक 192 ला वन संवर्धन 1880च्या तरतुदी लागू होत नाहीत असं निदर्शनास आलं आहे। वन विभागाच्या अधिपत्याखालील येत असलेल्या 4 गट नंबर हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबईकडे वर्ग होणे आवश्यक असून त्याप्रमाणे दिनांक 22 फेब्रुवारी 2016च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4 सुधारणा करून नव्याने शासन निर्णयामध्ये शासकीय जमिनीऐवजी वन विभागाची जमीन अशी दुरुस्ती करण्याची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी विनंती केली आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या विनंतीच्या अनुषंगाने सदर प्रस्ताव शक्ती प्रदत्त समितीच्या दिनांक 2 ऑगस्ट 2022च्या बैठकीत सादर करण्यात आला आहे। सदर बैठकीत गट क्रमांक 196/2, 198/2, 199/1 व 202/3 हे वन जमीन असल्यानं सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात यावी। मात्र निर्वनीकरणाची प्रक्रिया सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे दिनांक 22 फेब्रुवारी 2016च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येत आहे। शासन निर्णय पुढील प्रमाणे शक्ती प्रदत्त समितीच्या दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता
शासन निर्णय दिनांक 22 फेब्रुवारी 2016 मधील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळाच्या उर्वरित कामांसाठी विमानतळाच्या कंपाऊंड वॉलच्या दक्षिणेकडील बाजूची उपलब्ध असलेली गट क्रमांक 192/196/2, 198/2, 199/1 व 202/3 सुमारे 22 हेक्टर एवढी शासकीय जमीन विशेष बाब म्हणून विमानचालन विभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात यावी. मात्र यातील गट क्रमांक 196/2, 198/2, 199/1 व 202/3 हे दिनांक 28 जून 1888च्या अधिसूचनेनुसार राखीव वने म्हणून घोषित आहे. त्यामुळे सदर गट क्रमांक 196/2, 198/2, 199/1 व 202/3 करिता निर्वनीकरणाची सर्व प्रक्रिया सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त करून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हस्तांतरित करून घेण्याची कार्यवाही करावी. या संदर्भितचा शासन निर्णय सोबत दिलेल्या संकेतस्थळावर तसेच संकेतांक क्रमांक यानुसार पारित करण्यात आलेला आहे. इतरही महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाचे गव्हर्नमेंटचे आदेश प्राप्त करून घेण्यासाठी महाराष्ट्र मीडियाच्या या विशेष सदराला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. JR सेक्शन महाराष्ट्र मीडिया.